कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वैजू, मला यार बस झालं ना आता, अजून किती ताणणार आहेस तू? हे बघ, मान्य आहे की तो चुकला, पण त्याला त्याची चूक कळली आहे ना आता। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना त्या डोळ्यांना घेऊन तू किती पॉझिटिव्ह आहे, म्हणून बोलला। आणि त्याला चूक कळली नसती तर तो इथपर्यंत आला असता का तुला घ्यायला? तायडे, प्रीतम सर बरोबर बोलतायत। चल की ग आपण जाऊया परत। असं बी मला इथं करमना बी झाले आणि मला बाची बी लय आठवण यायला लागल्या। तुम्ही दोघं काय बोलताय ते मला नाही माहित, पण आदित्य सरांच्या चेहऱ्यावरनं असं अजिबात वाटत नाही की त्यांना त्यांची चूक कळली आहे। त्यांनी इकडे आल्यापासून असं काय बी केलं नाही की त्यांना त्यांची चूक कळली किंवा त्यांना पश्चाताप होतोय। पारू, तूच सांग काय करू मी? तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे। कसं पटवून देऊ तुला यार? ठीक आहे, त्या तिकडे ना एक घर आहे, त्या घरात एक काका आहेत। त्या काकांकडे ना हस्तिदंताचे कंगवे मिळतात। हस्तिदंताचे? हत्तीच्या दातापासून बनवलेले असतात। तर त्यातला एखादा कंगवा माझ्यासाठी घेऊन ये, म्हणजे मोठा बारीक कुठला बी चालेल, पण घेऊन या हा। आणि हा, त्या काकांना नीटसं ऐकू येत नाही, जरा मोठ्यानं बोलावं लागतं। जा जा। बस एवढंच ना? तू थांब एक काका काका काका, तुमच्याकडे हस्तिदंताचे कंगवे आहेत ना? ते पाहिजे पारूला। काका काका, हस्तिदंताचे कंगवे हवेत पारूला। कसंही चालेल, लहान मोठा, पण कंगवा 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 वय कंगवा कांगवा। आणि माझ्याकडं हे बघ कांगवा, थांब तुला कांगवा देतो। काय करता? हो काका थांबा काका, हे बघा पाहुणं नवीन आहेत आपल्या गावात, त्यांना माहित नाही फार इकडचं। एवढी वेळ माफ करा ना। माफ करा माफ। पारू पारू, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला। डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा। तुझ्या विना उरेन अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसूने कण कण। अन चंद्र हे हातीचे काकण। भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये। लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे। रंगवून टाक आयुष्य माझे, सूर तुझे साद दे। पहाटवली ती तुझ्या उशाशी, रातीला आवाज दे। येईन आता मी उराशी आशाही, जाण्याची वेळ नको। ओढ तुझी माझ्या लागे जिवारे, जीवाशी खेळ नको। जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना। स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय
तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण काय हो ह्या आदित्यला काही कळत नाही का? त्या मोलकरणीच्या मागे गेलाय आणि तिथेच राहिलाय, तेही आमचा स्वतःचा बिझनेस सोडून. मला तर आता काळजीच वाटते. असं वाटतंय हिस्ट्री रिपीट होणार. मागच्या वेळी नाही का तो प्रीतम प्रियाला घेऊन आला, मग वहिनींनी प्रिया बरोबर त्या प्रीतमचं लग्न लावून दिलं. आता पण आदित्य त्या पारूला घेऊन येणार आणि मग वहिनी त्या दोघांचं लग्न लावणार आणि मग मी मोलकरीण होणार. माझ्या बाजूने कोणीच नाहीये, तर मी काय करू? कुठले शस्त्र वापरू? एक शस्त्र आहे, दीपक दादा. वहिनी, आपला आदित्य आला नाही का अजून? आदित्यला यायचं तेव्हा तो येईल, तुला कशाला त्याची काळजी? वहिनी त्याचं काय आहे ना, मला ना दीपक दादाचा फोन आला होता. नाही म्हणजे त्याला ना माझी आठवण येत होती म्हणून त्यांनी मला फोन केला होता. आणि तुमच्यापासून काय लपवायचं? मला पण त्याच्या मुलाला खूप दिवसांपासून बघू वाटतंय. सो मी त्या दोघांनाही आपल्या घरी बोलवलंय. दामिनी, तू विसरलीस दीपकनी काय केलं होतं ते? तो माणूस मला अजिबात नाही आवडत. तुला आठवण येत होती तर तू जायचं होतंस त्याला भेटायला. त्याला कशाला इथे बोलवलंस? वहिनी, माझ्या हक्काच्या घरी माझी माहेरची माणसं नाही येऊ शकत मला भेटायला. त्यांना यायला बंदी आहे का? हो, जे झालं ते जुनं झालं, विसरून जा. आता भूतकाळ होता तो. आणि तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरी दीपक दादा माझा सख्खा भाऊ आहे. हो, रक्ताचं नातं आहे आमचं. मी कस विसरू त्याला? बरं ठीक आहे, बोलव त्याला, पण त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. हा, त्याला माझ्या समोर सुद्धा आणायचं नाही. बरं झालं आता दीपक दादा येतोय. तो आता माझ्या बाजूने येऊन उभा राहील आणि त्यात तो माझ्या माहेरचा आहे. त्यामुळे तो आल्यानंतर या घरात मला कोणीच मोलकरीण नाही बनवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.